धाराशिव, बीड आणि लातूरमधील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक। जिथे शक्य तिथे महाविकास आघाडीत लढा, तर आघाडी आणि स्वबळाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, उद्धव ठाकरेंच्या सूचना। एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री, शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांचं विधान। तर मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षांच्या कारकिर्दीत शिंदेंनी घेतलेल्या भूमिकांचंही केलं कौतुक। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये जुंपली 5 वर्ष खासदार, पण विखेंनी काहीच केलं नाही म्हणत निलेश लंकेंनी लगावला टोला। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा दुसरा दिवस, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात साधणार, शेतकऱ्यांसोबत संवाद। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं बिगुल वाजताच मनसेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट। संघानं मोदींना दिली 1 नंबरची जर्सी भेट, तर पंतप्रधानांकडूनही खेळाडूंचं तोंड भरून कौतुक। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज चौथा T20 सामना, मालिकेत आघाडीवर जाण्याचा भारतीय संघाचा असणार प्रयत्न। आणि काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी, केदारनाथमध्ये मोसमातील दुसरी बर्फवृष्टी, तर गुलमर्ग, सोनमर्ग आणि सिस्सूरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित। सुरुवातीला एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। बुधवारपासून उद्धव ठाकरे 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी तसंच सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 22 तालुक्यात 4 दिवसात उद्धव ठाकरे तब्बल 800 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत। काल उद्धव ठाकरेंनी बीडमध्ये जात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच धारेवर धरलं। उद्धव ठाकरेंनी काल पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। धाराशिव, बीड, लातूरमधील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली आणि या बैठकीत जिथे शक्य असेल तिथे महाविकास आघाडीमध्ये लढा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तर धाराशिवमध्ये स्वबळावर लढण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी होती। आघाडी आणि स्वबळाचा निर्णय लवकरात लवकर घ्या आणि जोमानं लढा, असं ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलंय। तर पदाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची आज पुण्यामध्ये बैठक होणार आहे। यावेळी पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे हे संवाद साधणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं बिगुल वाजताच राज ठाकरे यांचे दौरे आता सुरू झाले। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे। भाजपनं आज राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केलेली आहेत। सर्वच जिल्ह्यातील महत्त्वाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पाचोऱ्यात शिवसेना आमदार किशोर पाटलांनी भाजप विरोधात आगपाखड केली होती। दरम्यान आता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। शिक्षण मंत्री तुमचा असेल, मात्र मुख्यमंत्री आमचा आहे। तुमच्या डोक्यात जर सत्तेची वेगळ्या पद्धतीनं हवा गेली असेल आणि तुम्ही आमच्या चौकशी लावून दाखवा, असा धमकीवजा इशारा मंगेश पाटील यांनी दिला। जळगावच्या चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं भाजपला थेट इशारा दिलाय। महायुतीमध्ये सन्मानजनक वाटा न दिल्यास पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा देण्यात आलाय। राष्ट्रवादीनं भाजपकडे 10 जागांचा प्रस्ताव सादर केला असून यामध्ये नगराध्यक्ष पदाचाही समावेश आहे।
रस्ते कामावरून विखेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर खासदार निलेश लंके यांनी दिलंय। काही नेत्यांनी माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण होत नाही। ते 5 वर्ष खासदार होते पण काहीच करू शकले नाहीत, म्हणूनच जनतेनं मला निवडून दिलंय। रस्ते कामाला सुरुवात झाली आणि ते माझ्याच कार्यकाळात पूर्ण होईल असं लंके म्हटलंय। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना प्रशिक्षण मेळावा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार संजय गायकवाड यांना आपल्या बेजबाबदारपणाच्या विधानाला आवर घाल असं म्हणून चांगल्याच कानपिचक्या दिल्या। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना मेळाव्याला आलेल्या अर्जुन खोतकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली। राज्यात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, मात्र आजही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचं विधान त्यांनी केलं। खोतकर यांच्या विधानानं महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये चाकण इथे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत दुफळी असल्यानं शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय अतुल देशमुख यांनी घेतल्याचं बोललं जातं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर होताच वर्धा जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। शहरात लावण्यात आलेले होर्डिंग्स बॅनर काढण्याचं काम नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं। शहराच्या आतमधल्या भागात अजूनही बॅनर आणि होर्डिंग लागल्याचं दिसून येतंय। गेल्या आठवड्यात मुंबईकरांना मिळालेल्या किंचितशा तापमानात पूर्णविराम मिळालेला असून मुंबईकरांना बुधवारी संपूर्ण दिवस उष्ण झळांचा सामना करावा लागला। कोरड्या वाऱ्यामुळे दुपारी प्रवास करणारे मुंबईकर कासावीस झाले होते। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानात 2 दिवसांपासून किंचित वाढ झालेली आहे। उबरनं प्रथमच मुंबईमध्ये मेट्रोचं तिकीट उपलब्ध केलं असून आता वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मेट्रो मार्ग 1ची तिकीटं थेट उबर ॲपवर उपलब्ध झाली आहेत। यावर्षी दिल्ली आणि चेन्नईमध्ये यशस्वी सेवेनंतर हा उपक्रम मुंबईमध्ये राबवण्यात आलाय। आता वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांना उबर ॲपमध्येच तिकीट शोधणं आणि खरेदी करणं आणि वापरणं शक्य झालंय। राज्यातील दुर्गम भागापर्यंत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याच्या उद्देशानं प्रख्यात स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागात करार करण्यात आलाय। इलॉन मस्क यांच्या कंपनीनं देशात सेवा सुरू करण्याचं जाहीर केल्यावर इंटरनेट सेवेसाठी या कंपनीबरोबर सामंजस्य करार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय। सर्व पॅन कार्ड धारकांनी आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणं अनिवार्य आहे। निर्धारित मुदतीपर्यंत हे न केल्यास तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि त्याचा थेट परिणाम दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार आहे असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिलाय। पूर्वी केवळ प्रौढांमध्ये आढळणारा उच्च रक्तदाब आता मुलांनाही ग्रासू लागलेला आहे। अलीकडील संशोधनानुसार देशातील 6 ते 18 वयोगटातील शालेय मुलांमध्ये हायपरटेन्शनचं आणि हाय ब्लड प्रेशरचं प्रमाण झपाट्यानं वाढतं। नव्यानं उत्पन्न होणाऱ्या विषाणूजन्य आजारांचं मोठं आव्हान जगासमोर उभं राहिलंय। कांजण्या, जीबीए विषाणू अशा विविध प्रकारच्या विविध विषाणूंचे भविष्यातील आव्हान लक्षात घेऊन राज्यात महाराष्ट्र विषाणूशास्त्र संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलाय। या संस्थेसाठी 60 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। आता एक मोठी बातमी। पाचोऱ्यामध्ये शिवसेना आमदार किशोर पाटलांनी भाजप विरोधात आगपाखड केली होती। दरम्यान आता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। शिक्षण मंत्री तुमचा असेल मात्र मुख्यमंत्री आमचा आहे। तुमच्या डोक्यात जर सत्तेची वेगळ्या पद्धतीनं हवा गेली असेल आणि तुम्ही आमची चौकशी लावून दाखवाच असा धमकीवजा इशारा मंगेश पाटील यांनी दिलाय। ती माणसं आमच्या सोबत आली याचं दुर्दैव मला वाटलं की तुम्ही काय सांगितलं की यांच्या संस्था आहे, शिक्षण मंत्री आमचा आहे। माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं मी राजकारणावर बोलणार नव्हतो, मला त्यांना दुखायची भूमिका नव्हती, पण जर तुम्ही आमच्या सवंगड्यांना आमच्या सहकार्यांना कोणी सांगत असेल की मी आमदार आहे माझ्या सरकारमध्ये माझे मंत्री आहे, आम्ही इथं काय गोटे गोटे खेळायला बसलो नाही। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आमचा आहे, आम्ही पण मुख्यमंत्री हा राज्याचा आहे असं म्हणून आम्ही काम करतो। जर तुमच्या मनात जर या सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात हवा गेली असेल की आम्ही चौकशी लावून लोकांना अडचणीत घालू, माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे, तुम्ही लावून दाखवा चौकशा काय बघायचं माणसं बसलेली इथं एकूण एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे।
राजकारण केलं तेल लावायला, राजकारण केलं चुलीत. भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर मंगेश चव्हाण पहिल्या तारखेला